नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे. भाऊ, संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमध्ये एक खळबळजनक आरोप केलेला आहे की गडकरी यांना हरवण्यासाठी, म्हणजे तुमच्या विरोधात गडकरी निवडणुकीत उभे होते आणि गडकरींना हरवण्यासाठी मोदी, शहा, फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले असं म्हणतात. मला वाटतं की संजय राऊत जे काही बोलतात त्यांनी पुराव्यानिशी बोलावे. फुकट वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलावं असं मला वाटत नाही. ठीक आहे, गडकरींचं त्यांचं काय प्रेम आहे, निवडणुकीच्या आधीसुद्धा ते बोलले होते, म्हणून मी प्रचारात नाही बोलावलं कोणाला. आणि मला वाटतं की काँग्रेस नागपुरात सक्षम आहे. 13 वेळा काँग्रेस आली आहे आणि मी काय आताच्या राजनीतीमध्ये नाही आहे. माझे 25 वर्षे या नागपूर शहराच्या गल्लीत गेले आहे आणि जनतेचं काम केलं आहे. आता राऊतांनी आपलं पाहावं, इकडे लक्ष घालू नये. मला वाटते त्यांना भाजपाशी त्यांचं काय दुखणं आहे त्यांनी तिकडे निपटावं. परंतु महायुतीचा धर्म, महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जे बंधनं आहे ते लावायला आहे. तर आम्हाला बोलायला का, आम्ही राऊतच्या विरोधात खूप बोलू शकतो. मला हे नाही समजत की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गडकरी इथले उमेदवार त्यांची प्रशंसा करत होते, त्याच्यानंतर निवडणूक झाल्यावरही त्यांचीच प्रशंसा. मग तुम्ही आले कशाला? मग या सरकारमध्ये तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आले कशाला? गडकरीसोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची होती. मला वाटतं त्यांनी आपल्या बोलण्यावर तालतंत्र द्यावं. नागपूरच्या विषयात त्यांना कवडीचंही माहीत नाही, नागपूरची ABCD माहीत नाही आहे त्यांना. संजय राऊतांना हे नागपूर कसं आहे ते नाही माहीत आहे. आणि उगाच वायफळ चर्चा करू नये, नाही तर मी खूप बोलत राहील. कारण की काँग्रेसचा कार्यकर्ता ताकदीनं लढला, काँग्रेस एकजूट होऊन सगळे नेते लढले आणि या पद्धतीची यांची ही बडबड आम्ही खपवून घेणार नाही आहे. तुम्ही एकीकडे म्हणता की काँग्रेसचा कार्यकर्ता ताकदीनं लढला नागपुरात गडकरींच्या विरोधात, दुसरीकडे रोखठोकमध्ये संजय राऊत म्हणतात की तुम्हाला जी रसद पुरवली ती फडणवीसांनी पुरवली गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी. मी कोणाची रसद घेण्यात काय भिकारचोट नाही आहे. 9वं इलेक्शन लढून झालो मी. त्यांनी आपलं जे बोलून झाले ते पाहावं. याच्या विरोधात मी त्यांना पत्रही लिहिणार आहे आणि मी वेळ आली तर न्यायालयातही जाणार आहे की अशी वायफाय बडबड मला रसद कोणी आणली याचे पुरावे तर द्यावे. आता ही निवडणूक लढणं माझं काही आताचं काम नाही. 9वी निवडणूक लढून झालो मी. महानगरपालिका, विधानसभा, लोकसभाही लढलो. या शहरातल्या जनतेला विकास ठाकरे काय आहे माहीत आहे. जनतेच्या सेवेसाठी रातबेरात राबणारा मी माणूस आहे. यांच्या बोलण्याने काही फरक नाही पडणार. निवडणूक झाल्यावर फुकट तोंड वाजवावं नाही तर याचे उत्तर मी इतके जबरदस्त देईल की मग ही काही मी चिंता नाही करणार की काँग्रेससोबत यांची युती आहे. ही जी युती झाली आहे त्याचा धर्म यांनी पाळावा. आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे आपला उमेदवार. मग तुम्ही कशाला गडकरींच्या फेवरने बोलून झाले हो? म्हणजे मग तुम्हाला काय भाजपात भांडणं लावायचा धंदा दिला आहे की मग काय करायचं, तुमचं एक्झॅक्ट काम काय आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. भाजप, मग याचा अर्थ असा होतो की भाजपवर टीका करण्याच्या नादात त्यांनी तुम्हाला कमी लेखलेलं आहे. कारण ते म्हणतात की तुम्हाला रसद पुरवली फडणवीसांनी असं म्हणतात निवडणुकीत. त्यांनी त्या सामनाच्या रोखठोकमध्ये आरोप केला. असं आहे, मी निवडणूक लढलो. मी कसं लढलो, काय लढलो, 5-5 पैशाचा हिशोब माझ्याजवळ आहे. आणि मला यांना उत्तर द्यायची, पण त्यांनी बोलताना तोंड सांभाळून बोलावं हेच माझं म्हणणं आहे. मी या संदर्भात पक्षाच्या हायकमांडशी सुद्धा बोलणार आहे. आम्ही इथे ताकद लावून भाजपाशी झगडतो RSSच्या हेडक्वार्टरमध्ये. आणि जर महाविकास आघाडीतला एक पक्ष अशा पद्धतीनं बोलत असेल तर त्या काँग्रेस पक्षाने आपला विचार करावा आणि यांना समज द्यावी अशी माझी मागणी राहणार आहे. मी आजच रमेश चेन्नीतलाजींना पत्र लावून या संदर्भात हे असं लिहिण्यामागचा उद्देश काय आणि मग तुम्ही का गडकरीच्या फेवरचे होते काय हे सुद्धा विचारणार आहे मी. भाऊ, शेवटचा प्रश्न माझा, त्याच्यात रोखठोकमध्ये असं लिहिलेलं आहे की शेवटी लक्षात आलं की गडकरींचा पराभव होत नाही म्हणून फडणवीस प्रचारात उतरले. कसं आहे, वास्तविक पाहताना या संजय राऊतांना इथलं विदर्भातलं काही माहीतच नाही. त्यांना नागपूर शहर माहीत नाही आहे. नागपूर शहराच्या मतदारांची विचारधारा माहीत नाही आहे. नागपूर शहरात कितीदा काँग्रेस आली हे माहीत नसेल, म्हणून असं त्यांचं बालिशपणाचं विधान आहे. कारण की मी काही कच्चा खेळ आहे. मी या राजनीतीमध्ये आपण पाहता 1985पासून आहे, 97पासून सतत निवडणुका लढून झालो. 6ही मतदारसंघामध्ये माझं नेटवर्क आहे.
पक्षाचे नेते सर्व एकत्र होते आणि अशा पद्धतीमध्ये जनतेने मला तो प्रतिसाद दिला, तो निवडून आणणार आहे. संजय राऊतांना मी आताच सांगून आली की मी निवडून येणार आहे, निवडून आणणार त्यांना भेटणारही आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.